जय गुरुदेव मित्रांनो. सोहम ज्योतिर्ब्रह्म समाधी, समाधी आणि समाधीच्या ध्यान मुद्रा. सोहम ज्योतिर्ब्रह्म समाधी नर नारीनी साधावी आधी, सांगतो तुम्हा निर्धारी ठाव जीवन मुक्तीचा. सांगतो तुम्हा निर्धारी हा ठाव जीवन मुक्तीचा. सोहम ज्योतिर्ब्रह्म समाधी उघड सांगतो त्या संबंधी, एकाग्र चित्त लक्ष द्या आधी साधकांनो. स्थान एकांत पाहुणी बैसावे, वृत्ती आवरोनी दोन्ही पैकी एक मुद्रा लावून ब्रह्ममूर्ती ध्यान करावे. तटस्थ सहज आसनी बसावे, भ्रूमध्ये लक्ष द्यावे, साक्षात्कार अनुभवावे. हेच सांगे संजय आपुला आप. समाधीच्या ध्यान मुद्रा आहेत. द्विमुखी ध्यान मुद्रा, दोन्ही डोळे बंद करून दोन्ही तळहात दोन्ही गुडघ्यावर घट्ट ठेवून तटस्थ बसावे. यास द्विमुखी मुद्रा म्हणतात. चतुर्मुखी ध्यान मुद्रा, दोन्ही हाताच्या अंगुष्ठाने दोन्ही कानाची द्वारे बंद करावीत व अंगुली शेजारची अनामिका या दोन्ही बोटांनी नाशिकाजवळील डोळ्याचे दोन्ही कोपरे घट्ट दाबून तटस्थ बसावे. यास चतुर्मुखी ध्यान मुद्रा म्हणतात. ह्या राजयोग सोहम ज्योतिर्ब्रह्म समाधी करिता साधकांनी ब्राह्मी मुहूर्तावर शुचिर्भूत होऊन एकांतात सहज आसनावर बसून सोहम जप करावा. सहजासनी पद्धत डावा पाय उजवीकडे व नंतर उजवा पाय डावीकडे करून बैठक घालून व कटिग्रहापासून म्हणजे कमरेपासून शरीराचा वरील भाग मान व डोके सरळ ठेवून नाभिस्थानचा किंचित भाग थोडा आत ओढून अगदी तटस्थ बसावे. या सहज आसन असे म्हणतात. या सहज आसनावर बसल्यावर दिव्य सोहम ब्रह्मज्योत दर्शनार्थ शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यावर निळी काच ठेवावी किंवा एक वातीची मोठी मेणबत्ती लावून त्यात दिव्याच्या ज्योतीवर प्रथम त्राटक करावे व काही वेळाने अतिस्थिरतेने डोळे मिटवावेत व दोन्ही पैकी कोणतीही एक ध्यान मुद्रा लावून अंतर्मुखी दृष्टी त्रिकुटामध्ये स्थिर करावी व श्वासोश्वासाचे स्वाभाविक अधोऊर्ध्वगतीत सोहम 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 असा जप अनुसंधानपूर्वक अर्थात लक्षपूर्वक करावा. श्वासोश्वासाची गती ऊर्ध्वती सोहम, अधो सोडिता हम सोहम अशा स्वाभाविक स्वरगतीवर स्थिरतेने सोहम जप करावा. सोहम जप करताना मनोलय व प्राणलय होऊन नाभिस्थानची कुंडलिनी शक्ती सहज जागी होती आणि ती मेरुदंडाचे मार्गाने नीट ऊर्ध्व अर्थात दशवेदुरी येते वेळी नाद ब्रह्म साक्षात्कार होतो. आणि हा नाद ब्रह्म साक्षात्कार अजपाजप कोटी दश नादा अनुभव अर्थात स्व आत्मा अनुभव म्हणजेच नाद ब्रह्म साक्षात्कार. चिनिती प्रथम आहे. चिनी चिनी द्वितीय आहे. घंटानाद तृतीय आहे. शंखनाद चतुर्थ आहे. पंचम स्त्र त्रिनाद आहे. षष्ठ मस्तालनाद आहे. सप्तमो वेणुनाद आहे आणि अष्टमो भैरीनाद आहे. नवमो मृदंगनाद आणि दशम मेघनाद आहे. दशम हा मेघनाद आहे. सोहम जप 1 कोटी अनुसंधानपूर्वक झाल्यानंतर अतींद्रिय ज्ञान प्राप्त होऊन दशनादाचा पूर्ण अनुभव येतो. अनुभव आले अंगा ते जगाला सांगा. चिनिती नाद हा शिंकी सारखा ऐकू येतो. यास चिंचिनी अथवा चिनिती नाद म्हणतात. या नादापासून एकाग्रता होऊन कवित्व शक्ती प्रकट होते. चिनी नाद हा गागरी सारखा ऐकू येतो. त्यास किंकिणी अथवा चिनी नाद म्हणतात. या नादापासून शांतता प्रगट होऊन मन
हे स्थिर होते. घंटानाद हा देवळातील घंटा किंवा बैलाचे गळ्यातील घंटी यांच्या नादासारखा ऐकू येतो, यास घंटानाद म्हणतात. या नादापासून सर्वांच्या अंतरीचे कळी येते. म्हणजे समोरच्याच्या मनात काय आहे ते आपल्याला कळायला येते. स्तंत्रीनाद हा विण्याच्या किंवा तंबोऱ्याच्या नादाप्रमाणे एकतानता उत्पन्न करणारा नाद ऐकू येतो. यास स्तंत्री अथवा विनारवंतू नाद म्हणतात. या नादापासून संकल्प विकल्प हरतात. टाळनाद हा टाळाच्या नादाप्रमाणे मंजूळ आवाज ऐकू येतो, त्यास टाळनाद म्हणतात. या नादापासून वाचा सिद्धी होते. आणि वेणुनाद हा बासरीच्या नादाप्रमाणे अतिमधुर सुस्वर आवाज ऐकू येतो. उदाहरणार्थ श्री गोपाल कृष्णाच्या मुरलीप्रमाणे चित्ताला गुणून सोडणारा आणि वेणुनादाने गोकुळातील गोपिकांना, गायींना व इतर पशुपक्ष्यांना मोह उत्पन्न करणारा, तद्वत या नादावर अनुसंधान ठेवणारा निसंशय मोहून जातो, यास वेणुनाद म्हणतात. या नादापासून भविष्य कळो येते. बजी अर्नद की वंशी खुल गया त्रिकुट शिखर का ताला. भेरीनाद हा भेरीच्या नादाप्रमाणे ऐकू येतो, यास भेरीनाद म्हणतात. या नादापासून आत्मबल आत्मसिद्धी प्राप्त होते. मृदंगनाद हा मृदंगाच्या ध्वनीप्रमाणे ऐकू येतो. कधी कधी तर भ्रमराचे गुंजारवाप्रमाणे एकसारखा दीर्घकाळपर्यंत फार मजेदार आवाज ऐकू येतो. यास भ्रमर गुंजावर अथवा मृदंगनाद म्हणतात. या नादापासून दूरदृष्टी प्रगट होते. मेघनाद हा मेघाच्या नादाप्रमाणे ऐकू येतो. वर्षा ऋतूमध्ये आकाशात एकमेकावर ढग जोरात आघात करतात, यावेळी भयानक आवाज होतो, यास मेघगर्जना म्हणतात. पण मेघनाद नव्हे. मेघांनी ज्यावेळी आकाश अगदी व्याप्त होते व त्यावेळी आकाशभर गंभीर आवाज होतो, यास मेघनाद म्हणतात. या नादापासून मन चिंतेले ठाई जाऊ देत तेथे दैवी चमत्कार दिसू लागतात. या नाद ब्रह्मध्वनीतूनच विद्युत तुल्य अंगुष्ट प्राणाची दिव्य ज्योत प्रकट होऊन त्या ज्योतीतूनच परम तेजोमय भव्य दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त होतो. मग ज्योतिर्ब्रह्म साक्षात्कार यासो परत परो देव सोहम ज्योतिर्ब्रह्म निशब्द शून्य भूतस्तु मधुस्थाने अंतोस्थाप्या. सोम ब्रह्मज्योत ब्रह्मांडातील ब्रह्मरंध्रातील स्थिर आहे. ब्रह्मरंध्रघात शून्यस्थान मूर्धिनी स्थान दशवेद्वार किंवा हृदयस्थान म्हणतात. अरे पिंडातील हृदय आणि ब्रह्मांडातील हृदय अशी दोन हृदयाचे स्थान आहेत. पिंडातील हृदय स्थान दोन्ही वक्षस्थलाच्या मध्यभागी आहे व या स्थानी अनहद चक्र असून तेथे प्राण व मन याचे ऐक्य होते. चित्ताच्या एकत्र चित्ततेने प्राण व मन याचा लय होऊन लागला म्हणजे नाभिस्थानातील कुंडलिनी शक्ती जागृत होऊन व ऊर्ध्व मार्गाने सहस्त्रदल चक्राकडे जाण्यास निघाली असता ती वक्षस्थलाचे मध्यभागी येतात. ज्योत आकाराच्या ढवळा लखलखाट प्रकाश होतो आणि ब्रह्मांडातील हृदय स्थान हे त्रिकुटाच्या वर आहे, त्यास दशवेद्वार म्हणतात. त्या दशवेद्वारालाच हृदय पदमगर्भ मूर्धिनी शून्य कैवल्य भ्रमरगुंफा निरंजनपूर अलक्षपूर अमरपूर सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र म्हणतात. या ब्रह्मरंध्र दशवेद्वारातील सोम ब्रह्मज्योत अंगुष्ठ प्राणाची दिव्य तेजोमय अखंड अविनाशी अहर्निशी निरंतर स्वयंभू दिव्य प्रकाशित आहे. मग साक्षात्कारातील अनुभव काय? हा साक्षात्कारातील अनुभव म्हणजे त्रिकुटामध्ये दृष्टी स्थिर झाली म्हणजे दशवेद्वारी सोम ज्योतिर्ब्रह्माची चिन्मय रूपे अर्थात अनेक रूपे दिसू लागतात.
कधी काळी, कधी पिवळी, लाल, हिरवी, जांभळी, निळी इत्यादी रंगाचे चक्रकार गरगरा फिरताना दिसू लागतात. कधी कधी चमचम बिजली चमकते, कधी कधी तर चमचम बिजली चमकते. आणि ही चमकणारी बिजली चमकती दिसू लागते. कधी अग्नीसारख्या ज्वाला उसळलेल्या दिसू लागतात, कधी ढगातील जलवृष्टी वर्षाव दिसू लागतो, कधी काजव्याचे प्रकाशासारखे दिसू लागते, कधी चंद्रासारखी, कधी सूर्यासारखी तेजोमय सोहम ज्योत प्रगट होते. त्या ज्योती स्वरूपाचे वर्णन या वैखरी वाणीने होऊच शकत नाही, असे अवर्णनीय आहे. जो साक्षात्कार होतो तो साक्षात्कार कसा होतो तो मुखाने सांगता सुद्धा येत नाही. तो असा अनंत आणि मोठा साक्षात्कार असतो. अनंत रवीचे तेज सांगवेना, पाहता पहावेना ऐसे आहे. अनंत रवीचे तेज सांगवेना, पाहता पहावेना ऐसे आहे. हा सोम ज्योतिर्ब्रह्म समाधी साक्षात्कार होय. ही विज्ञान स्थिती आहे, विदेह स्थिती, परमहंस स्थिती होय. जिथे देहबुद्धीची थोडीही घाण असेल, अहंकाराची अत्यल्प ही छाया असेल, तेथे सोम ज्योतिर्ब्रह्माचा साक्षात्कार कदापिही प्राप्त होणार नाही. ज्याच्या मनामध्ये देहाचा अहंकार उदित होतो तेथे सोम ब्रह्मज्योत गुप्त राहते, हा सिद्धांत आहे. म्हणूनच या राजयोग अभ्यासकाने प्रथमच देहबुद्धी अहंकाराचा परित्याग करून अखंड सोम ब्रह्म भाव बुद्धी धारण करावी आणि अहर्निशी सोहम सोम सोम असे अखंड आत्मचिंतन करावे. मग सोहम ह्या मंत्र जपाने तुमची भेद बुद्धी व देहंकार बुद्धी नाहीशी होऊन कोटी दोष व जन्म मरणाची ती महापातके देखील नष्ट होतील आणि जन्म मृत्यूच्या पाशातून मुक्त होऊन साक्षात सोहम ज्योतिर्ब्रह्म स्वरूपकार बनाल. यात लेश मात्रही संदेह नाही. हा ध्यानाभ्यास करीत असताना स्वस्वरूपानुभव येईपर्यंत, अर्थात स्व आत्मानुभव येईपर्यंत काही काळ हा अभ्यास वृक्ष व कंटाळवाणा आणि त्रासदायक वाटेल. तसा वाटेल तरी अभ्यास करणे सोडू नये. अभ्यास करताना किती जरी कंटाळा आला तर हा सोम ज्योतिर्ब्रह्माचा अभ्यास कदापिही सोडू नये. संत तुकाराम महाराज सांगतात, निश्चयाचे बळ तुका म्हणी तेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. जय गुरुदेव.